नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील आपल्या सोबत आहेत। अण्णा काय सांगाल, कशा पद्धतीने आपला प्रचार सुरू आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी उमेदवारी करत आहे। अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। दररोज वेगवेगळे समाज बांधव, वेगवेगळ्या संस्था, संघटना मला पाठिंबा देत आहे आणि मतदार बंधू भगिनी जोडत आहेत। कारण आमदार 10 वर्ष जे सीमाताई त्यांनी 10 वर्ष एकही काम केलं नाही आणि समोर गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार असल्यामुळे शिवसेनेचा मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। जनतेला एक पर्याय मिळालेला आहे आणि मी 100% विजयी होणार आहे। आज असा प्रतिसाद मिळत आहे। आपण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवत आहेत? गेले आपले जे जुने सहकारी आहेत सीमा हिरे ते आपल्या विरोधात आहेत, काय एकूणच? सीमाताईंनी खेळण्या बसवण्याशिवाय सभामंडप शिवाय काही केलं नाही 10 वर्ष, त्यामुळे जनता नाराज आहे। आणि माझं जे आव्हान आहे, मी जे कामं करणार, मी नवीन कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करणार, बंद कंपन्या चालू करणार, IT हब आणणार, IT पार्क आणणार, शेतकऱ्यांच्या ज्या आंबड आणि सातपूरमध्ये जमिनी गेल्या त्या इंडस्ट्रीसाठी त्यांना त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार। MPC UPC जी मुलं शिकतात त्या मुलांना सुद्धा मी मदत करणार आणि पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे, सिडकोचा, ड्रेनेजचा प्रश्न ते सोडवणार। या सर्व मुद्द्यांवर माझ्या मागे संपूर्ण मतदार बंधू भगिनी आज आकर्षित होत आहेत आणि त्यांना खात्री आहे की दिनकर पाटील 100% हे कामं करेल। आपण जर बघितलं, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत असं म्हटलं जात आहे। खरं तर आपण देखील मनसेत प्रवेश केला, त्यानंतर अनेक जे नगरसेवक आहेत, मोठ्या मोठ्या पदांवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत, ते देखील ठाकरे गटात प्रवेश करणारे संजय राऊतांची देखील भेट घेतली। काय एकूणच नेमकं कोणावरती लोक नाराज आहेत भाजपमध्ये? भारतीय जनता पार्टीमध्ये गिरीश भाऊंवर खूप लोक नाराज आहे। गिरीश भाऊंनी उत्तर महाराष्ट्रामध्ये एकही कार्यकर्त्याला मोठं होऊ दिलं नाही आणि गिरीश भाऊ कोणाला मोठं होऊ देत नाही। गिरीश भाऊपेक्षा कोणी वरचढ होणे गिरीश भाऊची चाल असते। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 11 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये एकही पद दिलं, अहो एकदम सोपं उदाहरण, बाळासाहेब सानपसारख्या माणसाला त्या ठिकाणी थांबवण्यात आलं। हे सगळे गिरीश भाऊवर नाराज आहे लोक। काय वाटतं, पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते, विजयाचं गणित मनसेचं कसं असणार? मीच निवडून येणार। मी तुम्हाला वारंवार सांगतोय ना, सीमातेवर लोक नाराज आहे, सीमातेवर लोक मतदानच करणार नाही आणि जो शिवसेनेचा उमेदवार तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे। आपणच बघितलं, तुम्हीच टीव्हीला दाखवलं आहे, एका दहशतवाद्याबरोबर त्याचे फोटो आहे, मुलाला मोका लागला, त्याला स्वतःला त्याच्यावर किती केसेस आहे। लोक अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, लोकांना गुन्हेगारी नको आहे। आपण ज्या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत सांगतायत त्याचा आपल्याला फायदा होईल? अहो मी आज सांगतो, तुम्ही जनतेला विचारा, जनता माझ्या मागे आहे। जनतेला मी एक पर्याय आणि काम करणारा, अध्यात्माचं काम करणारा मी एक उमेदवार आहे, त्यामुळे मलाच फायदा होणार त्याचा। नक्कीच अण्णा, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। आपण या ठिकाणी बघितलं तर नक्कीच मला फायदा होईल आणि माझा विजय होईल असा विश्वास मनसेचे उमेदवार दिनकर पाटील व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।